सर्वात अगोदर या ब्रेडचे छोटे स्लाइस करून मिक्सर पॉट मध्ये घालू आणि मिक्सरला फिरून घेऊ। आता मिक्सर पॉट मधला ब्रेडचा चुरा एका बाउल मध्ये काढून घेऊ। यामध्ये बाइंडिंग छान यावी यासाठी अर्धा कप गव्हाचे पीठ घालू। यानंतर बॉईल केलेला बटाटा यामध्ये किसून घालूया। यामध्ये घालूया 1 चमच जिरा, टेस्टनुसार मीठ। आता हे मिक्सचर मिक्स करून घेऊया। यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊया। आता या डोवर अर्धा चम्मच तेल घालून आणखी सॉफ्ट करून घेऊया। एका बाउल मध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया। 2 हिरवी मिरची कट करून घालूया। अर्धा किसलेला गाजर आणि हाफ किसलेली काकडी। आता या स्टफिंग मध्ये काही मसाले घालूया। 1 चम्मच चाट मसाला, 1 चम्मच आमचूर पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, टेस्टनुसार मीठ, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच लसूण अद्रक पेस्ट आणि 1 चम्मच चिली फ्लेक्स। यानंतर 1 चम्मच तेल। आता स्टफिंग मिक्स करून घेऊया। तुम्ही यामध्ये पालक, मेथी तसेच हिरवे वाटाणे घालू शकता। आता हे स्टफिंग साइडने ठेवूया। आता डो बघा छान सॉफ्ट झालेला आहे। आता या डोच्या छोट्या छोट्या लोळ्या करून घेऊ। आपल्या 6 लोळ्या झालेल्या आहे। आता या लोळ्या साइडने ठेवूया। आता एक लोळी घेऊन पोळपाटावर चपाती लाटून घेऊ। यावर थोडेसे तूप लावून पसरून घेऊ। यानंतर थोडेसे गव्हाचे पीठ पसरवू। यानंतर यावर 1 चम्मच स्टफिंग लावून घेऊ। आता या चपातीचा रोल करून घेऊ। आता या रोलला हलक्या हाताने प्रेस करू। आता या रोलचे चाकूने 2 भाग करून घेऊ। दोन्ही भाग मसाल्याचे वर करू आणि दोन्ही भाग हाताने चिकटून घेऊ आणि याचा एक भाग घेऊन याचा रोल करून घेऊ आणि हा दुसरा भाग खालून चिकटून देऊ आणि या रोलला असे प्रेस करू। अशाच पद्धतीने बाकीचे रोल करून घेऊ। इकडे मी तेल गरम करायला ठेवले। या तेलात एक एक रोल घालून फ्राय करून घेऊ। आता रोल एका प्लेट मध्ये काढून घेऊ। अशाच पद्धतीने बाकीचे रोल तळून घेऊ। प्लेट मध्ये सर्व करूया। हा झालेला आहे आपला ब्रेड आणि आलूचा कष्टा।